महाराष्ट्र माझा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। गेल्या आठवड्यात कलेक्टर साहेबांनी माननीय आयुक्तांकडे प्रस्ताव मांडला की हे जे आपले सगळ्या शासकीय इमारती आहेत त्याचं हाऊसकीपिंगचं एक आउटसोर्सिंग, जसं बीव्हीजी ग्रुप असेल किंवा इतर कुठल्या तरी याला देऊन त्यासाठी एक निधी अलॉट करण्याची आवश्यकता आहे। कारण ही गरज सगळ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येते, कारण हा फार मोठा विषय आहे। असं आपल्या घरात बघा, जर आपण 4 दिवस कुठे परगावी गेलो किंवा 4 दिवस जर कुठं आपण जाडजूड नाही केली तर ते असं होतं की ते किती वर्षापासून ते स्वच्छता राहिले का असं ते आपल्याला वाटतं। परंतु हा विषय नक्कीच आपण मान्य जिल्हाधिकारी सरांच्या सहकार्याने आणि इतर यात काय NGOची किंवा आपण उद्योगांची मदत घेण्याचा प्रयत्न केला, त्यात काय अजून आपल्याला तेवढं कोणी पॉझिटिव्हली सहकार्य केलेलं नाही। पण नक्कीच हा विषय आपण मार्गी लावू, हे विषय आपण सांगितले माझ्या डोक्यात होते, नक्कीच आपण शेअर करत चला। जास्तीत जास्त आणखी आपल्याला जेवढं सकारात्मक आपल्याला वातावरण असेल, मग ते शेतकऱ्यांसाठी असेल, माजी सैनिकांसाठी असेल, सर्वसामान्य नागरिकांसाठी असेल किंवा शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी असेल, आपल्याला त्यासाठी प्रशासन नेहमीच सकारात्मक आहे। माझे सर्व सहकारी सुद्धा अतिशय सकारात्मक रीतीनं प्रयत्नरत असतात। कधीही मी आपल्यासाठी अवेलेबल आहे। माझा नंबर मला वाटते आपल्या सगळ्यांच्याकडे असेल तरी सुद्धा नमूद करून घ्या, 963 75 788 44। परत एकदा सांगतो, 963 75 788 44। आता यामध्ये काही लिमिटेशन असे येतात की आपली एखादी बैठक चालू असेल, सुनावणी चालू असेल किंवा इतर काही असतील तर प्रत्येक वेळी आपल्याला फोन स्वीकारणं। आपल्या माजी सैनिक संघटनेचे नेवसे साहेबांनी त्यांच्या काय अपेक्षा व्यक्त केल्या, या बाबतीत आपल्या सर्वांना मी ग्वाही देऊ इच्छितो की नक्कीच आपण काही ज्या आपल्या अपेक्षा आहेत किंवा काही आणखी सुधारणा शक्य आहे तिथे 100% आपण प्रयत्नरत आहोत। आता पहिला विषय शेळकेताईंनी सांगितला, त्याबद्दल माझं त्या असतील आणखी इतर त्याचा अर्जाची एखादी पोस्ट किंवा त्या बाबतीत आपला काय स्टेटस आहे, आपण नक्कीच त्या बाबतीत आणखी कुठं काही अडचणीमध्ये राहिला असेल तर आपण या महिनाभरात तो विषय कसा मार्गी लागेल हे आपण नक्कीच बघू। 15 एप्रिलपर्यंत हे जे आपले विषय असतील शहीद जवानांच्या जमिनीबाबतचे ते मार्गी लावण्याचं शासनाचं सुद्धा धोरण आहे। तर या धोरणाच्या अनुषंगाने आपण जर व्यवस्थित पाठपुरावा केला तर नक्कीच तो विषय मार्गी लागेल असा मला विश्वास आहे। इतर आता नेवसे साहेबांनी सांगितले तर काय आपले विषय पेंडिंग असतील तर त्या बाबतीत एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, आपण विषय मार्गी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करतो, पण काय असतं शेवटी कायदा असतो तो माणूस बघत नाही, आपल्याला नियमाच्या अधीन राहून काम करावं लागतं। काही गोष्टीमध्ये प्रक्रिया असते, जिथं सुनावणीची गरज असते तिथं सुनावणीची तारीख ठेवून त्यामध्ये दोन्ही बाजूला म्हणणं मांडण्याची संधी देऊन आपल्याला त्यामध्ये सारासार विचार करून मेरिटच्या आधारे निर्णय द्यावा लागतो। काही विषय असे असतात की ते नियमामध्ये बसत नसतात, माणुसकीच्या चाकुरीत बसत असले तरी ते नियमाच्या चाकुरीत बसत नसतात, तिथंही आपल्या 16 जुलै 2005 मध्ये गोळी लागून शहीद झाले, माझे पती देशासाठी शहीद झाले, त्याचा मला अभिमान आहे। तसेच पारगावचे सुनील यादव हेही देशासाठी शहीद झाले। तसेच तडफदार व्यक्तिमत्व असलेले आपल्या पार्टीचा महेश धाईगुडे, तसेच लोणंदचे संतोष ठोंबरे आणि कराडवाडीचे सुभाष कराडे हेही आपल्या खंडाळा तालुक्यातील देशासाठी शिकायला मिळाल्या। खूप चांगलं मार्गदर्शन इथल्या अधिकाऱ्यांनी केलं, तहसीलदार साहेब असतील, बाकीचं प्रशासन असेल, जुनी नेते मंडळी आहेत, जुने कार्यकर्ते असतील, अनुभवी शेतकरी असतील, सगळ्यांनी अतिशय मोलाचे सल्ले दिले। ज्या वेळेस काही अडचणी निर्माण झाल्या किंवा काही नवीन उपक्रम मला राबवायचे होते महाविद्यालयाच्या मार्फत, सगळ्यांच्या अतिशय मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळालं। निश्चितच या 2 वर्षाच्या कामामुळं किंवा 2 वर्षाचे अनुभव आले, ते अनुभव मी माझ्या सहकार्यांना शेअर केले किंवा माझ्या वरिष्ठांना सांगितले, तर एवढा अनुभव संपन्न योगदानाचा हा सन्मान आहे। कपुलाई संतोष ठोंबरे, दादा साहेब राजे अतिशय दुःखद घटना काही दिवसापूर्वी दीपक काकडे लोणार सन्मान सर्व आशीर्वाद असोली
सचिन दत्तकडे बाळकृष्ण हवालदार दत्त पालकांना प्रिया वीर अभिमान आहे राजेवाडी हे शिंगावराव यमुना विष्णू वेपडे ही फौजी मंडळीचा येतो सन्मान अर्धकराव गोळूकर शंकरराव गोळूकर या शकुबाई शंकर गाडगे देवा पवार उत्तम आणि सावंत फौजी लक्ष्मण संजय सुरेंद्र गाडगे संजय आनंदराव चंद्रकांत सिंगे त्याचबरोबर पवन सलामत संपाद कर्नल बऱ्याच त्यांच्याची वाचते भगवान लक्ष्मण नेवशे नायक ज्ञानेश्वर कृष्ण नेवशे आत्माराम तुळशीराम नेवशे मनोहर विष्णू नेवशे आत्माराम या मुकेश महादेव कुबा शिरवळ या महादेव केदारनाथ किरवे वाटा बुद्रुक बाळू विठ्ठल बोलगे वाटा बुद्रुक राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।